आणि तेच मला वाटतं की एक टर्निंग पॉइंट ठरलं. कोविड काळात काय काय सामाजिक कार्य तू केलंस? पण काही दिवसांनी माहित झालं की काही लोकांना जेवण नाही आहे, त्यांच्यापर्यंत काही पोहोचू नाही शकत आहे. किती जणांची टीम तेव्हा तू लीड करत होतीस या सगळ्या सेवा कार्यासाठी? 1500 ते 2000 लोकांचा स्वयंपाक रोज बनवायचो आम्ही 3 महिने. रोज वैचारिक लिखाण करावं असं कधीपासून वाटलं? त्या लँग्वेज मध्ये आपण ते डिलिव्हर करू शकलो तर कनेक्ट करता येईल त्या एज ग्रुपला. डेमोक्रेटिक लिडरशिप असा तू कोर्स केलास. काय कोर्स होता हा? तर काही महिला अशा होत्या की ज्या म्हणजे स्वइच्छेने राजकारणात आहेत, पण काही महिला राजकारणात अशा आहेत की आरक्षण असल्यामुळे त्या आहेत. संविधान जागर असे पण तू कार्यक्रम घेतलेले आहेत, तर काय कार्यक्रम होते ते? कारण की मधल्या काळात आपण बघितलं असेल लोकसभेच्या काळात की संविधानाबद्दल खूप फेक नरेटिव्ह सांगितले गेले. पश्चिम बंगालमध्ये हिंदू धर्माचा प्रचार प्रसार केला तर अरेस्ट केली जाते किंवा दबाव आणला जातो. छोटीशी गोष्ट असते त्याला खूप मोठं दाखवतात आणि आपण जेव्हा त्याची रियालिटी बघतो तर त्या खूप क्षुल्लक कारणासाठी काहीतरी झालेलं असतं. म्हणजे थोडक्यात स्वतः जळत राहून स्वतः म्हणजे जलते जीवन के प्रकाश में असं म्हणायला हरकत नाही की स्वतःचं जीवन हे जाळून घेऊन किंवा समर्पित करून जगाला प्रकाशमय करणं असा आपला उद्देश आहे. आणि हा तू अर्थ जेनझीला सांगायचा प्रयत्न केला. त्यामुळे इंडिया के बासी क्या जाने कैसा भारत कैसा हिंदुस्तान. बरोबर. माझ्या घरी म्हणजे मी बौद्ध असूनही आमच्या घरी गणपती बसतात, तेव्हा त्यांना पण विरोध करणारे बरेच लोक होते, पण त्यांनी कधी कोणावर लक्ष नाही दिलं. धाडशी तर तू आहेसच, पण कसं काय वाटलं तुला RSS वर रील बनवून? आणि त्याच वेळेला तू दीक्षाभूमीवर देखील काही ना काही सेवा कार्य करत असतेस. चुकीच्या गोष्टी आहेत ह्या संपल्या पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आपण रावण दहन करतो. यत्र नर्यास्तु पूज्यन्ते रमते तत्र देवता, यत्र नर्यास्तु न पूज्यन्ते सर्वस्त्र फले क्रिया. त्यांना तर फेक नरेटिव्ह जनरेट करायचा होता. आणि हे जे आजच्या जनरेशन मध्ये फेक फेमिनिस्ट आहेत ज्या काहीही करून त्यांचं स्त्रीत्व प्रोजेक्ट करतात. एक महिला वेगळी आहे, तिचं पूर्ण जे बॉडी आहे ती वेगळी आहे, एक पुरुष वेगळा आहे. जी महिला करू शकते ती महिलाच करेल, जे पुरुष करू शकतो ते पुरुषच करेल. म्हणजे तुझं म्हणणं आहे की ते जे विवाह संस्कार आहेत ते विधियुक्तच विवाह झाले पाहिजेत. बिलकुल, त्याच्यानुसारच विवाह झाले पाहिजे. त्याला आपल्या कल्चरशी रिलेट कसं करता येईल हा दृष्टिकोन असतो माझा, की आपल्या जे रूट्स होते ते हेच सांगत होते आणि आता तुम्ही परत त्याला नवीन भाषेत कसं सांगायचं हे माझा प्रयत्न असतो, की जे आजच्या जनरेशनला कसं कनेक्ट करता येईल. जय श्रीराम, जय शिवराय. मी निलेश रमेश विसये. रगरग शंभू मेरा परिचय, रगरग शंभू मेरा परिचय. सॅफ्रॉन फेमिनाईनच्या आजच्या एपिसोडमध्ये आज आपण अशा वीरांगनेला भेटणार आहोत की जिनी विद्यार्थी दशेतच जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये आपल्या विचारांचा जागर केलेला आहे. अतिशय उच्च विद्या विभूषित असलेली ही वीरांगना, तिचं शिक्षण जर का बघितलं तर ती MBA झालीये, MSc झालीये, त्याचबरोबर आता ती लॉ करतीये. याच्या जोडीला लेखन तिचं चालू असतं. अनेक मॅगझिन्स मध्ये तिचे लेख छापून आलेले आहेत. कवयित्री आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने मूलभूत प्रश्न कसे सोडवायचे याच्याबद्दल तिचं स्वतंत्रपणे असं चिंतन आहे. तिचं जे घोषवाक्य आहे ते घोषवाक्य म्हणजे आत्मबोधातून हिंदुत्वाचा क्रियाशील मार्ग. याचबरोबर ती रील स्टार पण आहे. रील स्टार आहे, ती वेगवेगळे रील बनवते, पण ते रील हे वैचारिक असतात. विश्वरत्न परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य इथपासून ते पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे शताब्दी वर्ष आहे या शताब्दी वर्षानिमित्त RSS वर देखील तिने रील बनवलेले आहेत. तर अशी रील स्टार जी खरं तर रिअल स्टार आहे. कोविड मध्ये प्रत्यक्ष फील्डवर्क तिने केलंय. विद्यार्थी दशेमध्ये अनेक आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतलाय.
आणि अशी दुहेरी भूमिका ती बजावतीये. प्रत्यक्ष आभासी जगतामध्ये रील स्टार बनून वैचारिक चळवळ चालवणं आणि जमिनीवर उतरून प्रत्यक्ष कार्य करणं रिअल स्टार म्हणून. अशी निधी मीनाक्षी नितीन तेलगोटे आज आपल्या युट्यूब चॅनलवर आलेली आहे. आपल्या सॅफ्रॉन फेमिनाईनचा आजचा एपिसोड, यामध्ये आपण निधीशी गप्पा मारणार आहोत. तर स्वागत करूयात. निधी, तुझं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद सर, मला बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुझ्याबद्दल रिसर्च करताना तुझं हे सगळं बहुआयामी असं व्यक्तिमत्व आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तू सहजपणे वावरतीयस. तर मला आता कळत नाही की सुरुवात नक्की गप्पांना कुठून करावी, पण तरी पण मला असं वाटतं की आपण सुरुवात तुझ्या बालपणापासून करूया. तर काय सांगशील तुझ्या बालपणाबद्दल? बालपणी तू कशी होतीस? अशीच होतीस बहुआयामी, खेळामध्ये पण पुढे, अभ्यासामध्ये पण पुढे, मित्र कंपनी, सगळं तुझं फ्रेंड सर्कल, का फक्त अभ्यासातली किडा? अभ्यासातली किडा तर नाही, पण मी, माझी मम्मी आणि माझे पप्पा असे आम्ही तिघच राहायचो घरी. तर माझ्या मम्मी पप्पांनी कसं कुठलं मला रेस्ट्रिक्ट नाही केलं किंवा कुठलं बंधन नाही लावलं. त्यांनी लहानपणीपासून मला हे सांगितलं की तू ऑलराऊंडर असायला पाहिजे, तू सगळ्या गोष्टी कर, सगळ्या गोष्टींचे एक्सपिरियन्सेस घे. तुला खेळायला जायचं असेल तू खेळायला जा, तुला काही शिकायचं असेल ते शिक, तुला अभ्यास जेव्हा तुझं सगळं मेंटेन करून तू अभ्यासही तेवढाच कर. त्या हिशोबाने त्यांनी मला सगळं केलं आणि ते पण माझ्यासोबत तेवढाच त्याच्यासाठी एफर्ट घेत होते की ते मला सगळं आलं पाहिजे. ते कुठे सामाजिक कार्यात जात असतील तर मला घेऊन जायचे. मग कुठलं म्हणजे कुठेही फिरायला जायचं त्याला पण काही होतं नाही की सगळीकडे फिरायला न्यायचे. सगळं असं त्यांच्यामुळेच मी आज जे सगळं काही मला सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे ते सगळं माझ्या मम्मी पप्पांमुळेच आहे. अच्छा, मग सामाजिक कार्याची आवड घरात सामाजिक कार्याचं वातावरण असल्यामुळे लागली का? कशा म्हणजे आईमुळे लागली का वडिलांमुळे लागली का काय फ्रेंड सर्कल? फ्रेंड सर्कल वगैरे तर नाही, पण माझी मम्मी तिचं LLM झालं होतं आणि मी झाल्यामुळे तिने ते म्हणजे ते तिचं करिअर स्किप केलं. तर त्यानंतर तिने माझं शिक्षण होतपर्यंत ती हाऊसवाईफ राहिली. तर आणि मी एक सर्टन एजला झाल्यावर मग तिने इलेक्शन्स कंटेस्ट केले. तर तेव्हा ती सगळ्या गोष्टींमध्ये मला सोबत घेऊन जायची. त्यामुळे मला सवय लागली की मी प्रत्येकाशी म्हणजे कन्व्हर्स करेल किंवा कम्युनिकेट करेल आणि सगळ्यांमध्ये राहायची मला सवय लागली. मला असं नव्हतं की आमची तिघांचीच फॅमिली आहे तर तिघच लोक हवेत, कारण की काही मुलांचं असं होऊन जातं की ते संकोचित होऊन जातात एकदम घरात. म्हणजे तिघांचं कुटुंब आहे तुमचं, न्यूक्लिअर फॅमिली. असं असताना देखील तू एकलकोंडी झाली नाहीस. तुला लोकांमध्ये मिक्स व्हायला आवडतं, तुला बाहेर जायला आवडतं, सगळ्यांना आपल्या घरी बोलवायला आवडतं. तर मग बालपणीच तुला हे जे काही बाळकडू मिळालं समाजकारणाचं किंवा लोकांमध्ये मिक्स व्हायचं आणि अशा रीतीने तुझी जडणघडण होत असताना असं पहिलं कुठला प्रसंग घडला की जेव्हा तू सक्रियपणे फुल फ्लेज सामाजिक कार्यामध्ये तू ओढली गेलीस म्हणा, किंवा सामाजिक कार्यामध्ये महिनाभर 2 महिने किंवा झोकून देऊन असं काही 15 दिवस 8 दिवस असं काही कार्य केलंस? तसं तर मी लहानपणीपासूनच सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह झाली होती. पण माझं ग्रॅज्युएशन गोव्याला झालं, त्यासाठी मी 3 वर्ष गोव्याला असल्यामुळे इकडे थोडंसं हे झालं की तिथे कुठे वेळ नाही देऊ शकली. पण गोव्यावरून वापस आल्यावर मग कोविडचा काळ लागला आणि ते सगळ्या गोष्टी झाल्या. तर त्या दरम्यान मला खूप सारे म्हणजे कामं करायचे किंवा कोणाला मदत करायची, हे खूप सारं काही काही करायला भेटलं. आणि तेच मला वाटतं की एक टर्निंग पॉइंट ठरलं, कारण की कोविडमध्ये आपल्या सगळ्यांसमोर जे म्हणजे खरं जे दृश्य होतं ते आलं की कोणाला कसली गरज आहे आणि कोण कोणाची मदत करू शकतं, आपण कोणासाठी काय करू शकतं, हेच आम्हाला म्हणजे तेव्हा खूप जाणवत होतं की आपण कोणासाठी काहीतरी करायला पाहिजे. अच्छा, गोव्याला तू कुठली डिग्री घ्यायला गेली होतीस किंवा गोव्याला तुझं काय शिक्षण झालं? माझं गोव्याला IHM गोव्याला होते मी. तिथे माझं BSc इन हॉस्पिटॅलिटी अँड हॉटेल ऍडमिनिस्ट्रेशन याच्यात ग्रॅज्युएशन झालं. अच्छा, तिथे देखील तू लोकांशी कम्युनिकेट करणं, लोकांना समजून घेणं, पीपल स्किल्स ते मेन होतं माझ्यासाठी तिथे. ग्रेट. आणि तू आता मला सांगितलंस की कोविड काळात तुझं जास्त सक्रियपणे तू सामाजिक कार्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालीस. तर काय कोविड काळात काय काय सामाजिक कार्य तू केलंस? कोविड काळात पहिले जेव्हा लॉकडाऊन झालं
तर काही दिवस तर नॉर्मल होत्या सगळ्या गोष्टी, पण काही दिवसांनी माहित झालं की काही लोकांना जेवण नाही आहे, त्यांच्यापर्यंत काही पोहोचू नाही शकत आहे. बाकी एक मिडल क्लास पर्यंत ठीक होतं, पण जे लोअर क्लास लोक आहेत त्यांना खूप काही कठीणाईचा प्रयत्न, म्हणजे त्यांना पुढे जायला लागत होतं. मग लोकांनी, माझी मम्मी नगरसेविका आणि पप्पा डीजीपी असल्यामुळे आमच्याजवळ काही प्रश्न आलेत की ह्यांचं कसं होऊ शकतं. मग आम्ही देवेंजींशी पण बोललो, असे असे प्रश्न समोर येत आहेत, काय करायचं. मग त्यांनी पण काही मार्गदर्शन केलं. मग आम्ही घरून आमच्या फूड, म्हणजे हे धान्याचे वाटप करणं सुरू केलं, फूड किट्स वाटायला सुरू केलं. अच्छा. पण काही वेळानंतर लक्षात आलं की ते काही लोक साठवून ठेवतात. बरं. मग आपला उद्देश असा होता की ते सगळ्यांना मिळायला पाहिजे. बरोबर. मग असं आम्ही विचार केला की हे नाही व्हायला पाहिजे, मग काय करायला पाहिजे. तर आम्ही मग विचार केला की आपण कम्युनिटी किचन सुरू करू. तर आमच्या घरी एक 1500 ते 2000 लोकांचा स्वयंपाक रोज बनवायचो आम्ही 3 महिने. रोज. अच्छा. माझ्या घरी, स्वतःच्या राहत्या घरी, तिथे आम्ही सगळे, आमचे कार्यकर्ते असतील, सगळे जे मदत करणारे होते ते सगळे मिळून आम्ही स्वयंपाक करायचो. मग ते माझ्या घरी आणि एक आमच्या इथे भेंडे लेआउट ग्राउंड आहे, तिथे त्याचं वाटप करायचो. तर तिथे मग एक 11-12 वाजता आम्ही ते पूर्ण स्टॉल लावून मग सगळ्यांना तेवढं, मग स्पेस आणि ते सगळं तेव्हा विषय होते की आपल्याला सेफ्टी स्पेस ठेवायची आहे, ते सगळं बघून मग त्याचं वाटप करायचो. आणि ते जेवण पूर्ण असायचं, वरण भात भाजी पोळी सगळं असायचं त्यात. हे 3 महिने 3 महिने हे कम्युनिटी किचन तुम्ही चालवत होतात आणि 1500 ते 2000 लोकांची व्यवस्था व्हायची. हो. आणखीन काय काय सेवा कार्य केलीस कोविडमध्ये? कोविडमध्ये आम्हाला लक्षात आलं की काही लोक अनवाणी पायांनी तिथे जेवण घ्यायला येतात, तर त्यांच्यासाठी आम्ही चपला अरेंज केल्या, त्यांना चपला दिल्या. कारण की नागपूरचे ऊन म्हणजे 48 डिग्रीचं ऊन तेव्हा होतं आणि त्यांच्या पायाला चटके लागायचे, त्या उन्हात ते उभे राहायचे. बरेचसे म्हणजे वयस्क लोक पण असायचे त्यात, काही लहान मुलं असायचे, त्यांना बिस्किटचे पॅकेट द्यायचो, त्यांना चपला द्यायचो. काही गरीब वस्त्यांमध्ये फिरताना लक्षात आलं की काही मुलींचं पर्सनल हायजीन मेंटेन नाही होऊ शकत आहे, कारण की त्यांच्या घरी पैसा नाही. तर त्याच्यात सॅनिटरी नॅपकिन्सचं वाटप केलं, त्यांना सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर करायचा जे महत्व आहे ते त्यांना समजावून सांगितलं. मग जेव्हा कोविड एकदम पीक मध्ये चालत होता, लोकांना बेड्स नाही भेटायचे हॉस्पिटल्समध्ये, ते अरेंज करून देणं. रात्री 2-2, 3-3 वाजता फोन यायचे की आम्हाला बेड नाही भेटत आहे, आमच्या घरच्यांना बेड नाही भेटत आहे, त्यांना ते अरेंज करून देणं. किंवा मग त्यांना रेमडेसिवीर अरेंज करून देणं, इंजेक्शन्स. मग त्यानंतर आम्ही एक वॅक्सिनेशन सेंटर सुरू केलं सोनेगावला. तिथेही आम्ही, माझी मम्मी पप्पा तिघही आणि आमची पूर्ण टीम सतत तिथे बसून राहून पूर्ण सगळं मॅनेज करायचो. असं हजारो लोकांनी आमच्या इथे वॅक्सिन सुद्धा घेतलंय, 2 डोस आम्ही त्यांना पुरवलेत. किती जणांची टीम तेव्हा तू लीड करत होतीस या सगळ्या सेवा कार्यासाठी? ते एक 20 जणांची आमची टीम होती आणि आम्ही ते सगळं सेवा कार्य करत होतो. त्यानंतरही आम्ही एक पोस्ट कोविड सेंटर चालू केलं, कारण की लक्षात येत होतं की कोविड नंतरही लोकांना खूप साऱ्या डिसेबिलिटीज येत आहेत, त्यांना खूप काही, म्हणजे त्यांना खूप सारे प्रॉब्लेम्स येत होते. तर यासाठी समुपदेशन केंद्र आम्ही सुरू केलं की डॉक्टर्स त्यांना सारखे त्यांना काउन्सिलिंग करायचे, काय त्यांना त्रास होतोय. मग योगा चालू केला, कारण की योगाने भरपूर लोकांना फायदे झालेत कोविडमध्ये, ते झालं. मग त्यांना जे लागतील विटॅमिन्स किंवा जे मिनरल्स लागतील अशा गोळ्यांचं प्रोव्हिजन पण आम्ही सगळं केलं. अच्छा. मग असं प्रत्यक्ष फील्डवर उतरून कोविडच्या काळात हे काम केल्यानंतर वैचारिक लिखाण करावं असं कधीपासून वाटलं, किंवा वैचारिक लेखनाकडे, किंवा आपली पण एक लेखन शैली माझ्यामध्ये आहे आणि मी ती डेव्हलप केली पाहिजे, असं कधीपासून वाटलं? कोविड झाल्यानंतर माझं MBA झालं आणि MBA झाल्यानंतर मी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी मुंबई उत्तनला आहे, तिथे माझं डेमोक्रेटिक लिडरशिप मध्ये मी PG प्रोग्राम केला आहे तिथे. तर ते सगळं जेव्हा माझं सगळं एज्युकेशन तिथे चालू होतं तेव्हा असं वाटलं की आपण लिखाण सुरू करायला पाहिजे. म्हणजे आपल्या एजच्या लोकांचं जी लँग्वेज आहे त्या लँग्वेज मध्ये आपण ते डिलिव्हर करू शकलो तर कनेक्ट करता येईल त्या एज ग्रुपला, असं म्हणून ते सुरू केलं. म्हणजे जेनझी म्हणा किंवा मिलेनियल म्हणा. अच्छा. काय हे जेनझी आणि मिलेनियल, याच्यात काय फरक आहे आणि काय काय जनरेशन्स आहेत या? मिलेनियल म्हणतात की 97च्या आधीचे जे आहेत ते मिलेनियल आणि त्यानंतरचे जे झाले ते जेनझी. तर मी 97ची असल्यामुळे मी मिलेनियल पण माहिती आहे.
पण जेनझी बघते मी की त्यांचं सोशल कनेक्ट खूप कमी आहे. अच्छा. मिलेनियल्स तरी म्हणजे ती जनरेशन खूप इमोशनली कनेक्टेड आहे सोसायटीशी, पण जेनझी बघते की त्यांचा सोशल कनेक्ट थोडा तुटल्यासारखं वाटतं. मिलेनियलचा सोशल कनेक्ट खूप चांगला आहे, जेनझीचा सोशल मीडिया कनेक्ट खूप चांगला आहे. बरोबर. आणि तुझा जन्म या मध्ये झालेला आहे, म्हणजे तुझा मिलेनियल जनरेशनची भाषा पण तुला कळते आणि जेनझीचे शब्द आणि जेनझीच्या सगळ्या कन्सेप्ट किंवा जेनझी कसे विचार करतात हे सुद्धा तुला चांगलं कळतं. हो. त्यामुळे तू प्रत्यक्ष फील्डवर लोकांशी पण खूप चांगलं कम्युनिकेट करतेस, त्यांच्यासाठी कार्य करतेस आणि याच्या जोडीला या आभासी जगामध्ये इंस्टाग्रामवर सुद्धा तू या जेनजीशी खूप चांगली कनेक्ट झालेली आहे. येस, बरोबर आहे. पण काय वैचारिक लेखन करताना तुला कुठल्या ह्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट निर्माण झाला, की कुठल्या प्रकारचं लेखन तुला जास्त जमतंय असं वाटतं किंवा लोकांना आवडतंय असं वाटतं? लोकांना आवडतंय ते करंट इश्यूजच आहेत. करंट इश्यूज पण जे आपल्या विचारधारेतून आपण त्याला पुढे जाऊ शकतो. आता समजा कोविडचा विषय झाला तर त्याच्याकडे बघायचा दृष्टी आपली हिंदुत्वाची होती, जी आपण सगळ्यांना घेऊन चालणारी, सगळ्यांना मदत करणारी त्या दृष्टीने बघत होतं. तर माझं लेखनही त्या दृष्टीनेच मी पुढे नेते की माझं जे रूट्स आहेत आपले ते त्यातून दिसले पाहिजे त्या लेखनातून. अच्छा. तू सांगितलंस रामभाऊ माळगेमध्ये डेमोक्रेटिक लिडरशिप असा तू कोर्स केलास. काय कोर्स होता हा? तो असा म्हणजे ट्रायो आहे, ते लीडरशिप, पॉलिसी आणि गव्हर्नन्सचा. म्हणजे ते त्या 3 फेजेस मध्ये तो आहे. आणि पहिल्या फेज मध्ये ते लीडरशिप शिकवतात. लीडरशिप फक्त एक पॉलिटिकल लीडर म्हणून नाही, पण कुठल्याही फील्डमध्ये तुम्ही लीडरशिप कशी करायला पाहिजे, एक आयडियल लीडर कसा असतो ते सगळं शिकवलं जातं. मग पॉलिसीज असतात त्या लोकांसाठी असतात, हे त्यात महत्वाचं सांगितलं जातं आम्हाला. पॉलिसीज जेव्हा बनवतो तेव्हा आपण सगळ्या लोकांचा विचार करून, येणाऱ्या काही काळाचा विचार करून त्या पॉलिसीज बनवायला पाहिजे. त्या कशा बनवल्या जातात, त्या कशा बनवायला पाहिजेत आणि त्यात काय काय कन्स्टंट आले पाहिजे ते सगळं शिकवलं जातं. मग गव्हर्नन्सचा विषय, तो गुड गव्हर्नन्स आपल्या इथे आहे. तर गुड गव्हर्नन्स कोणत्या पद्धतीने होईल? फक्त लोकांचं ऐकल्याने होईल की त्याच्यावर काहीतरी विचार करून त्याचा काहीतरी आउटकम आलं पाहिजे, असा गव्हर्नन्स आपल्याला लागतो. तो गुड गव्हर्नन्स ते शिकवलं जातं. अच्छा. आणि तुझं सगळं प्रोफाईल बघताना रामभाऊ माळगी प्रबोधिनीमध्ये तू वुमन एम्पॉवरमेंट वर पण काही कोर्स केलायस का? कोर्स नाही केला मी, फेलोशिप केली आहे. तिथे एक वुमेन इन एम्पॉवरमेंट इन पॉलिटिक्स असा विषय होता, तो रिसर्च प्रोजेक्ट होता. तर त्या रिसर्च प्रोजेक्ट मध्ये ज्या महिला राजकारणात आहेत, ज्या पदाधिकारी आहेत किंवा ज्या नगरसेविका आहेत, अशांवर तो रिसर्च प्रोजेक्ट होता. अच्छा. मग काय कन्क्लुजन निघालं तुझ्या रिसर्च प्रोजेक्ट मधून? रिसर्च प्रोजेक्ट मध्ये बघताना असं माहित झालं, जेव्हा आम्ही महिलांपर्यंत गेलो तर काही महिला अशा होत्या की ज्या म्हणजे स्वइच्छेने राजकारणात आहेत, ज्यांना त्याची आवड आहे म्हणून त्या करतायत, किंवा त्यांना देशासाठी असेल किंवा समाजासाठी काय असेल ते काहीतरी करून दाखवायचं म्हणून त्या करतायत. पण काही महिला राजकारणात अशा आहेत की आरक्षण असल्यामुळे त्या आहेत. अच्छा. ते पण आम्हाला बघायला मिळालं की फक्त आरक्षण असल्यामुळे त्यांच्या पतीने त्यांना पुढे केलं किंवा त्यांच्या वडिलांनी त्यांना पुढे केलं, असा पण एक भाग आहे. अच्छा. तर ते त्याच्या थ्रू त्यांचं कसं डेव्हलपमेंट होईल, त्यांच्यावर कसं त्यांना ट्रेनिंग देता येईल, ते कशा प्रकारे गुड गव्हर्नन्स जे आहे ते कसं डिलिव्हर करू शकतील, त्याच्या ट्रेनिंगवर रिसर्च करून आणि ते डेव्हलप केलं आहे. तुझं एक काम मी वाचलं की ठाणे कॉन्स्टिट्युएन्सीचं त्याचा काहीतरी तू अभ्यास केलास किंवा ते काय विषय होता? त्यात जे पॉलिसी मेकिंग हा जो विषय होता त्यातच त्या कॉन्स्टिट्युएन्सी प्रोफाइलिंग म्हणून एक आम्हाला प्रोजेक्ट मिळतो. तर कॉन्स्टिट्युएन्सी प्रोफाइलिंग मध्ये आम्हाला प्रत्यक्ष त्या कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये जाऊन तिथल्या लोकांच्या समस्या काय असतील, तिथलं जे कल्चर आहे ते समजून घेणं, तिथे काही हेरिटेज प्लेसेस असतील, जसं ठाण्यात बरेचशा ठिकाण आहेत, बरेचसे तलाव आहेत जे पुरातन आहेत, त्या असे सगळ्या गोष्टींचं स्टडी करून तिथे एक विजन डॉक्युमेंट तयार करायचं होतं. विजन आता समजा जसं आपलं विकसित भारत 2047 आहे, तसंच एक विजन डॉक्युमेंट तिथल्यासाठी तयार करायचं की ठाणे आता काय आहे, आधी काय होतं आणि त्या बेसिसवर पुढच्या काही वर्षात लोकांना कसं ठाणे बघायचं आहे, असा तो कॉन्स्टिट्युएन्सी प्रोफाइलिंगचा प्रोजेक्ट होता. तुझे
लेख अनेक ठिकाणी छापून आलेले आहेत. त्याच्यामध्ये मी फक्त शीर्षक वाचलं त्या लेखाचं, पण तुझ्याकडून मला ते जाणून घ्यायचं की तो विषय तू काय आहे, तू जर आपल्या दर्शकांना सांगशील की द डेथ ऑफ कल्चरल कॅपिटल ऑफ भारत, कलकत्ता. कोलकाता आपण बघायला गेलं तर हे आपलं खूप आधीपासून कल्चरल कॅपिटल किंवा इकॉनॉमिक कॅपिटल सुद्धा राहिलं आहे. कारण की आपण हिस्ट्री बघतो तर तिथे खूप सारे मोठे मोठे लोक तिथले तयार झालेत. रवींद्रनाथ टागोर झाले, अरविंद घोष झाले, स्वामी विवेकानंदजी झाले, असे खूप मोठे मोठे ज्यांनी आपलं भारतवर्षाला खूप मोठं योगदान दिलं आहे असे लोक तिथनं घडले आहेत. आणि तिथे कल्चर असल्यामुळेच हे सगळं शक्य झालं. तिथे लेखणी तिथली खूप चांगली आहे, तिथे जे सगळं साहित्य आहे तिथलं खूप चांगलं आहे. अशामुळे ते कल्चरल कॅपिटल होतं, जे आजच्या काळात आपण बघतोय की ते डिस्ट्रॉय केलं जात आहे. तिथे लोकांना बोलण्यावर बंदी आहे, तिथे लोकांना कुठलेही देवाधर्माचं करायला बंदी लागते. तर हे असं त्या कल्चरल कॅपिटलवर तुम्ही एक रोख लावताय. तर त्या विषयावर मी तो लेख लिहिला होता. आता जेव्हा मी तो लेख लिहिला तेव्हा ती शर्मिष्ठा पनोली म्हणून होती, तिची गिरफ्तारी झाली होती. कारण की तिने एक व्हिडिओ बनवून टाकला होता. हो, तिचे शब्द खूप कळे होते, पण तिने तिचं मत मांडायचा प्रयत्न केला होता. होऊ शकते कोणाचं मत कसं पण असू शकतं, तर त्याला तुम्ही रोख नाही लावू शकत. तिला डायरेक्ट तुम्ही त्यासाठी अरेस्ट करता म्हणजे ही किती मोठी गोष्ट झाली. म्हणजे तुम्ही संविधानाच्या विरुद्ध जाऊन काहीतरी करताय. असं ते कल्चरल कॅपिटलची डेथ होते असं मला वाटतंय. अच्छा, तू संविधानाचा उल्लेख केलास. मी तुझ्याबद्दल सगळं रिसर्च करताना संविधान जागर असे पण तू कार्यक्रम घेतलेले आहेत. तर काय कार्यक्रम होते ते? एक अनुलम फाउंडेशन म्हणून काम करतं ते. संविधान जागर त्यांचा कार्यक्रम आहे. त्यात ते जे म्हणजे एकदम जे असे विलेजेस असतील किंवा आउटस्कर्ट्स मध्ये ज्या शाळा आहेत त्या मुलांना ते संविधान काय आहे ते समजवण्याचा प्रयत्न करतात. कारण की मधल्या काळात आपण बघितलं असेल लोकसभेच्या काळात की संविधानाबद्दल खूप फेक नरेटिव्ह सांगितले गेले की संविधान बदलवणार आहे किंवा काय होणार आहे. तर अशामुळे लोकांमध्ये खूप एक जे होतं की संविधान बदलून जाईल आपलं, असा खूप नरेटिव्ह स्प्रेड झाला होता. तर त्यासाठी त्यांनी तो हे सुरू केला आहे, उपक्रम सुरू केला आहे. तर त्या लहान लहान मुलांना सुद्धा संविधान आपलं काय आहे आणि त्या संविधान बद्दल आपल्याला का बरं गर्व असलं पाहिजे ते सगळं सांगण्यात येतं. तर एकीकडे तू संविधान जागर करतेस आणि तुझा लेख पण, ज्या लेखाबद्दल आपण बोललो की द डेथ ऑफ कल्चरल कॅपिटल कलकत्ता, तर या दोन्हीकडे तू कसं बघतेस? म्हणजे आपण संविधानाचा जागर करतोय, संविधानाप्रमाणे सगळ्यांनी वागावं असं आपण जागृती करतोय, आणि दुसऱ्या बाजूला त्याच संविधानाची पायमल्ली केली जाते आणि बोलण्याचं जे स्वातंत्र्य आहे ते हिरावून घेतलं जातं आणि त्या शर्मिष्ठाला अरेस्ट केली जाते. तर या अशा, आणि हे भारतातच घडतंय आत्ता, तर अशा दोन्ही बाजूंकडे तू कुठल्या दृष्टीने बघतेस? आपल्याला संविधान मिळालं तर संविधान आपल्याला सांगतं की सगळे समान आहेत, सगळ्यांना समान संधी मिळायला पाहिजे. तर ते जेव्हा आपल्याला संविधानाने सांगितलं आहे आणि संविधान आपलं त्याच्यासाठी बनलंय की ते आपल्याला गाईड करेल, रूल नाही करणार पण गाईड करेल की आपलं जीवनशैली कशी असायला पाहिजे. तर जेव्हा त्या विरोधाभास होत आहे की हे लोक असले कृत्य करतायत तर ते नाही व्हायला पाहिजे आणि लोकांमध्ये त्याचं म्हणजे संविधानाबद्दल जे आहे ती जागरूकता असली पाहिजे की संविधानाने आपल्याला काय काय अधिकार दिले आहेत, जे फंडामेंटल राईट्स असतील किंवा आपल्या ज्या ड्युटीज आहेत त्या सगळ्या संविधानाने सांगितल्या. या सगळ्या भारतातल्या सगळ्या लोकांना माहिती असायला पाहिजे, म्हणजे ते त्यांचा बचाव करू शकतील अशा लोकांपासून. बरोबर. पण असं वाटत नाही तुला की जिथं सत्तेची मस्ती येते किंवा मीच सर्व आहे, खर तर ही सगळी वाक्य सोकॉल्ड पुरोगामी लोक हे राईट विंग बद्दल वापरतात किंवा अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर मोदी गव्हर्नमेंट बद्दल वापरतात, पण त्या पश्चिम बंगाल मधल्या ममता बॅनर्जी गव्हर्नमेंटकडे कोणाचंही लक्ष जात नाही की जिथं अनेक वर्ष ती सत्ता उपभोगणारी बाई, तिची अनिर्बंध सत्ता आहे आणि ती सगळे कायदे धाब्यावर बसवून सत्ता हाती आल्यानंतर ती वाटेल त्या थराला जाऊन स्वतःची मनमानी करते.
मग अशा वेळेस तुला काय वाटतं की कशा रीतीने संविधान सुरक्षित राहू शकतं? संविधान हे लोकांसाठी आहे आणि लोक जोपर्यंत त्याला जागरूक नाही होतील तेव्हापर्यंत काही होऊ नाही शकणार. आता आपण बघतो की ममता बॅनर्जीच एवढ्या वर्षांपासून ती तिथे निवडून येते किंवा तिची पार्टी निवडून येते, ते का बरं? तर ते लोक वोट करतात. पण काही गोष्टी अशा करतात की तिथे ब्लॅकमेलिंग सुद्धा करते वोटिंगच्या वेळेला. त्या ब्लॅकमेलिंगमुळे लोक तिला वोट करतात. अशा पण बऱ्याचशा गोष्टी आहेत. काही माझे मित्र आहेत ते पण काम करतात. ते जर आपल्या हिंदू धर्मासाठी काम करत असतील तर त्यांना रोखलं जातं, त्यांना धमक्या दिल्या जातात, त्यांच्या घरच्यांवर काही हे करायला प्रयत्न केले जातात. अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या बेंगॉलमध्ये होत आहेत. आणि आपल्या धर्मात आधीपासून आपण बघतोय की राजा जरी असेल तरी त्याला गुरु सांगतो की धर्म दंडयोसी, म्हणजे धर्मासाठी तू आहेस. तू जे सांगशील तो धर्म नाही, धर्म तू घडवून आणायचा आहे, लोकांपर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचल्या पाहिजे असं सांगतोय. आणि ते मोदीजी त्याचा तोच प्रयत्न आहे की सगळ्यांपर्यंत जे आहे ते सगळ्या गोष्टी पोहोचल्या पाहिजे आणि सगळ्यांना समान संधी मिळाल्या पाहिजेत. बरोबर. पश्चिम बंगालमध्ये हिंदू धर्माचा प्रचार प्रसार केला तर अरेस्ट केली जाते किंवा दबाव आणला जातो. तू स्वतः बुद्धिस्ट आहेस, हो. बरोबर? तर तू स्वतः बुद्धिस्ट असताना तू हिंदुत्वाकडे कुठल्या दृष्टीने बघतेस? हिंदू कुठलं रिलिजन नाही, हा धर्म आहे. म्हणजे आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर तो कुठला आपल्याला कास्ट किंवा रिलिजन, क्रीड असं काही हिंदू म्हणून सांगत नाही. आपला धर्म सांगतो. म्हणजे आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहे, देशाबद्दल, देशांच्या लोकांबद्दल आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय हे आपल्याला हिंदू धर्म सांगतो. आणि गौतम बुद्धांनी जेव्हा त्यांनी जे म्हणजे समाजात काही लोकांना काही मिळत नव्हतं किंवा ज्या म्हणजे इल प्रॅक्टिसेस होत्या त्या बघून जेव्हा गौतम बुद्धांनी विचार केला की नाही, मी हे सगळं राज्य सोडून निघायला पाहिजे आणि लोकांपर्यंत पोहोचलो पाहिजे, लोकांसाठी काहीतरी करायला पाहिजे, तर त्याचा पण अर्थ हाच निघतो शेवटी की धर्म आपला काय आहे. धर्म आपण संस्कृत मध्ये म्हणतो आणि बुद्धांनी म्हटलं धम्म, तो पाली भाषेतला आहे. तर मला वाटतं की बेस सगळ्यांचा एकच आहे. त्याचा उल्लेख करण्याचा किंवा म्हणजे त्याचा वे डिफरंट असू शकतो पण त्याचा रूट एकच आहे. त्याच्यामुळे मला हिंदुत्व किंवा बुद्धिस्ट किंवा बुद्धिझम असं काही वेगळं नाही वाटत. त्यांचं सगळ्यांचं जसं आपण म्हणतो सर्वे भवन्तु सुखिनः, हे सगळ्यांसाठी आहे. तसंच बुद्धांनी पण सांगितलं. म्हणून मला हिंदू धर्म किंवा बुद्ध हे काही वेगळे नाही वाटत. अच्छा, मला वाटतं तू पहिली अशी मुलगी माझ्या परिचयाची आहेस की जी असं म्हणतीये की हिंदू धर्म आणि बुद्धिस्ट फिलॉसॉफी ही काही वेगळी नाहीये किंवा धर्म आणि धम्म हे संस्कृत आणि पाली भाषेतले शब्द आहेत, त्याचे रूट सेमच आहेत. बाबासाहेबांनी पाहतो आपण धम्म स्वीकारला. ते एवढे विद्वान होते, त्यांनी हिंदू कोड बिल प्रेझेंट केलं. त्यांनी हिंदू कोड बिल प्रेझेंट करताना हे काय सांगितलं, तर हिंदू कोड बिल कोणाला लागू होईल, तर ते बुद्धिस्ट झाले, जैन झाले, सिख झाले, ज्यांचा उगम भारतातला आहे, ज्यांचा म्हणजे आपण जी जॉग्राफिकल आयडेंटिटी म्हणतो, हिंदू जे राष्ट्र आहे तिथला उगम आहे, त्यांना हिंदू कोड बिल लागू होईल. पण ज्यांचं मूळ इथलं नाहीच आहे, जसे ख्रिश्चन झाले, मुस्लिम झाले, येहुदी झाले, यांचं रूट जे आहे बाहेरचं आहे, त्यांना ते लागू होणार नाही. म्हणजे बाबासाहेबांचं म्हणणं काय होतं की ज्यांचं कल्चरल रूट किंवा त्यांचा उगम इथला आहे, भारतातला आहे, असे ते जे कुठली असतील, त्यात वेगळे वेगळे क्लासिफिकेशन झाले, सब क्लासेस झाले, सब कास्ट झाल्या, लिंगायत झाले आणि कुठल्या कुठल्या सबकास्ट झाल्या, अशा सगळ्यांना तो हिंदू कोड बिल लागू होईल. म्हणजे त्यांचं म्हणणं काय झालं की इथे राहणाऱ्या ज्यांचा उगम इथे आहे ते सगळे हिंदू आहेत. जे भारतातले रहिवासी म्हणजे ज्यांचा उगम भारतात आहे ते सगळे हिंदू आहेत. जेव्हा बाबासाहेबांनी या सगळ्यांना हिंदू म्हटलं तर आपण त्यात भेदभाव करणारे कोण? वा, ग्रेट. आणि मग काय, मग तू डॉक्टर बाबासाहेबांनीच असं जर का हिंदू कोड बिलामध्ये सांगितलंय आणि तूही म्हणतेस की बाबासाहेबांनी सांगितलंय, तर काय हिंदू म्हणून तुला कसं वाटतं? हिंदू असण्याचा मला गर्वच वाटतो. आपले शिवाजी महाराज झाले, बाबासाहेब झाले, ह्या सगळ्यांनी जेवढा आपल्याला प्रेरणा दिल्याय, ह्या सगळ्यांच्या प्रेरणा घेऊन आज आपण हिंदू राष्ट्रासाठी काम करतोय, त्या लोकांसाठी काम करतोय, ह्याचा गर्वच वाटतो. वा. आता पुढे जाऊन असा प्रश्न विचारतो की ही जी जेनझी जनरेशन आहे, ही जेनझी जनरेशन
तुझ्या या हिंदुत्वाच्या संकल्पनेकडे कशी बघेल किंवा हिंदुत्व विचारधारेकडे ही जेनझी जनरेशन कसं बघते किंवा त्यांनी कसं बघितलं पाहिजे किंवा त्यांनी अशा रीतीने बघितलं पाहिजे याच्यासाठी तुझं म्हणणं काय? जी जेनझी आहे ती खूप म्हणजे त्यांचं जे नॉलेज आहे ते खूप उथळ आहे. त्यांना जे आपले कल्चरल रूट्स आहे किंवा आपली जी हिस्ट्री आहे ती त्यांना माहीतच नाही किंवा एक म्हणजे एज्युकेशनल गॅप पण गेली आहे काही जनरेशन्स मध्ये. जेव्हा आपलं कल्चर जे होतं, जे आपलं हेरिटेज होतं ते ग्लोरिफाय नाही केलं. जे बाहेरचे जे इन्व्हेडर्स आले त्यांना ग्लोरिफाय करण्यात आलं. ब्रिटिशर्स झाले, मुघल झाले, त्यांना ग्लोरिफाय करण्यात आलं काही काळात. आता जेव्हा एज्युकेशन सिस्टम बदले ते हळूहळू बदलेलच. पण जेनझीला असं वाटतं हिंदुत्व म्हणजे काहीतरी कट्टरपणा. काहींना माहिती आहे, त्यांच्या मनात आहे की आपण हिंदू आहे, त्यांना गर्व पण आहे, पण ते शो करताना काहीतरी त्यांच्याकडून वेगळं होतं किंवा त्यांना असं कुठलं त्याच्याशी रिलेव्हन्स नाही वाटत असं मला वाटतं. पण त्यांना ही समजवण्याची गरज आहे की हिंदू कुठलं रिलिजन नाही. हा मी जसं सांगितलं की ती आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. या देशासाठी, या देशात राहणाऱ्या लोकांसाठी आपली असलेली रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे हिंदुत्व आहे. तो आपला धर्म आहे. हे त्यांना त्यांच्या भाषेत समजावून सांगणं हे खूप गरजेचं आहे. आणि माझ्या रील्सच्या माध्यमातून तेच मी करायचा प्रयत्न करते. काय सांगशील तू? तुझे रील्स असं जे बनवलं असेल त्या रील मधला एखादा संदेश आता आपल्या सगळ्या दर्शकांना सांग, जेनझीला सांग की त्यांनी हिंदुत्वाकडे वळलं पाहिजे किंवा त्यांना तू हिंदुत्वाचा मेसेज देण्यासाठी तुझी रील तर तू बनवतेस, आता काय सांगशील तुझ्या नेहमीच्या शैलीमध्ये? मी जेनझीला एकच सांगण्याचा प्रयत्न करेल की शिवनेरीचा किल्ला होता साक्षी एका सूर्याच्या गर्जनांचा. शिवनेरीचा किल्ला होता साक्षी एका सूर्याच्या गर्जनांचा. जिजाऊंच्या संस्कारांनी घडला हिंदवी स्वराज्याचा निर्माता. रामकृष्णाच्या कथांनी रक्त सळसळलं. धर्मासाठी, भूमीसाठी लढण्याचं बाळकडू मिळालं. आम्ही वंशज त्यांचे ज्यांनी झुंजला मृत्यूचा जबडा. आम्ही वंशज त्यांचे ज्यांनी झुंजला मृत्यूचा जबडा. अन्यायाविरुद्ध गरजेल आमची तलवार, रोखणार प्रत्येक आपदा. जोवर धडधडते ही छाती, जोवर धडधडते ही छाती, जोवर वाहते रक्ताची धार, शिवरायांचं नाव गुंजणार हर एक कंठात, हाच आमचा निर्धार. क्या बात आहे. खूप छान संदेश झेनझीला तू दिलेला आहेस. आता पुढे जाऊन मी आणखीन विचारतो की झेनझीशी कनेक्ट होताना हे तू सगळं जे वैचारिक लिखाण करत असतेस त्यामुळे काही अडथळे नाहीयेत? जेनझीला आपल्याला मी तेच सांगितलं की त्यांच्या शब्दात सांगायचं असलं तर त्यांचं जी जेनझी लँग्वेज आहे त्यात त्यांना समजून सांगायचा मी प्रयत्न करते. ह्या कविता तर आहेतच, पण त्यासोबतच काही व्हिडिओज असे असतात की ते त्यांच्या लँग्वेज मध्ये डिलिव्हरी होती. आपण आजच्या लँग्वेज मध्ये त्याला इंग्लिश म्हणतो, म्हणजे मिक्स ऑफ हिंदी, मराठी आणि इंग्लिश. पण मी एक शेवटचा प्रश्न या मुद्द्यावर विचारतो तुला. या आपला जो विषय चालू आहे हिंदुत्व, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जेनझी जनरेशन, ह्याच्यामध्ये आपण हिंदुत्वाचा जयघोष करतो, हिंदुत्वाचं जागरण करतो, तर देखील देशामध्ये आज अनेक ठिकाणी जाती जातींमध्ये संघर्ष आहे. अनेक ठिकाणी अजूनही एकमेकांविरुद्ध प्रचंड द्वेष, जातीय अस्मिता किंवा जातीय अहंकार किंवा मी असं म्हणेन की जातीय अस्मिता एवढ्या धारदार आणि टोकदार झालेल्या आहेत की त्या एकमेकांविरुद्ध कधी एकमेकांचे गळे चिरतील हे आपण सांगू नाही शकत. मग एवढा हिंदुत्वाचा जागर केल्यानंतर देखील असं होत असेल तर तू या प्रश्नाकडे कसं बघतेस किंवा तुझी भूमिका काय? जेनझी मध्ये जे आहे की हे असं जे हे फेक नरेटिव्ह, म्हणजे त्यांच्यामध्ये पण ह्या गोष्टी आहेतच, पण ज्या फेक नरेटिव्ह असतील, ज्या सोशल मीडिया थ्रू असेल किंवा टेलिव्हिजन थ्रू असेल, त्या बूम केल्या जातात. ज्या एक छोटीशी गोष्ट असते त्याला खूप मोठं दाखवतात आणि आपण जेव्हा त्याची रियालिटी बघतो तर त्या खूप क्षुल्लक कारणासाठी काहीतरी झालेलं असतं आणि तेच ठरतं की लोकांमध्ये त्याच्यावरून वाद होतात. दोन जाती असतील ते एका छोट्या गोष्टींवरून झालेली गोष्ट खूप मोठी दाखवल्या जाते आणि ह्याच कारणाने बऱ्याचशा घटना घडत आहेत आजकाल.
तर आपण जेवढा ह्या नेगेटिव्ह जे नरेटिव्ह आहे त्याला जेवढा रोख लावू शकू ते आपण करायला पाहिजे. आणि जेवढी पॉझिटिव्हिटी, जेवढं पॉझिटिव्ह न्यूज असतील, पॉझिटिव्ह स्टोरीज असतील, किंवा आपलं जे हेरिटेज आहे, आपलं जे कल्चर आहे, जेवढं प्रमोट करता आलं तेवढं आपण करायला पाहिजे. सोशल मीडिया असेल, टेलिव्हिजन असेल, किंवा आपल्या मुलांनाही आपण तेच दाखवायला पाहिजे, कारण की त्यांचं ते माइंडसेट तसं डेव्हलप होईल. तुझ्या प्रोफाईलवर तुझं जे घोषवाक्य आहे की एका आत्मबोधातून आलेला हिंदुत्वाचा सक्रिय मार्ग, हे वाक्याचा अर्थ काय? आणि हे वाक्य, ठीक आहे तू रिअल स्टार पण आहेच, पण एका रील स्टारला एवढं वैचारिक अधिष्ठान असलेलं वाक्य स्वतःचं घोषवाक्य म्हणून घ्यावं असं कसं काय वाटलं? त्याचप्रमाणे मी तुझं दुसरं आणखीन एक वाक्य ऐकलं की इंडिया से भारत की ओर. तर ही दोन वाक्य तू कशी काय निवडलीस आणि त्याच्या पाठीमागचा अर्थ काय ते जरा समजावून सांग. आपल्या हिंदू धर्मात पूजा करायला किंवा उपासना करायला किंवा मेडिटेशन करायला खूप महत्व दिलं जातं. मी लहानपणीपासून मी पूजा करते, सगळ्या गोष्टी करते, पण आता काही वर्ष आधी मी त्याच्यावर रील्स बनवायला सुरू केल्या. काही पूजा असेल त्याची रील असेल, किंवा की मी जे सजावट करते काही सण असले त्याच्या रील्स असतील. तर तेव्हा असं जाणवलं, लोक म्हणायचे ते एस्थेटिक आहे, खूप छान वाटतंय, पण त्याच्या मागे मला असं वाटायचं की ती घरात जी पॉझिटिव्हिटी येते, घरात जी एनर्जी येते त्या गोष्टींनी, ती आपल्याला जाणवायला लागते. आपण जेव्हा पूजा करतो त्यातून आपण स्वतः काय करतोय, काय चांगल्या गोष्टी करतोय, कुठली आपल्या हातातून चूक झाली का, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यावेळेला विचार करत असतो जेव्हा आपण देवापुढे बसतो. तर मला हे वाटतं की आत्मबोधातून मला हेच समजलं की जेव्हा आपण ध्यान करतो, आपण जेव्हा एक पॉझिटिव्ह ऑरामध्ये असतो, तेव्हा आपल्याला जे करायला पाहिजे त्याचा एक क्लिअर माइंडसेट भेटतो. तर हिंदुत्व आपल्याला तेच सांगतं की तुमचा रिस्पॉन्सिबिलिटी ह्या आहे आणि हे तुम्ही करायलाच पाहिजे. तो मला एक आत्मबोध झाला की आपल्या ह्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहे, आपण ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. कोणाला सहकार्य केलं पाहिजे, कोणाची सेवा केली पाहिजे, कुठल्या प्रकारे सेवा केली पाहिजे. आणि जेव्हा आपल्याला एक हेल्दी बिईंग बनायचं असतं, त्यासाठी ह्या सगळ्या योगा झाला किंवा मेडिटेशन झालं, या सगळ्या खूप साऱ्या गोष्टी ज्या आपल्याला पुरातन काळापासून सुरू आहेत त्या खूप गरजेच्या आहेत. ज्या लोकांना आता खूप अशा क्षुल्लक वाटतात, त्यांना जेनझी लाईफस्टाईल मध्ये त्या खूप साऱ्या चेंजेस आल्या. तर मला असं वाटतं की जे आपले ज्या जुन्या रीती होत्या त्या खूप गरजेच्या आत्ताची लाईफस्टाईल जगायला, हेल्दी बिईंग व्हायसाठी. आणि इंडिया से भारत की ओर असंच एक कन्व्हर्सेशन आमचं चालू होतं की इंडिया नाव हे आपल्याला ब्रिटिशर्सनी दिलं जस्ट बिकॉज की त्यांना ते उच्चार नव्हता करता येत. सिंध हा एस प्रोनाउन्सिएशन त्यांना येत नव्हतं. सिंध आणि सिंध वरूनच आपलं हिंदू असं झालं, तर त्यांना ते म्हणून ते इंडिया म्हणायला लागले, सिंध म्हणता नव्हतं येत म्हणून. तर म्हणजे त्या शब्दाला जेव्हा अर्थ नाही, तर मग आपल्या देशाला कसा अर्थ देणार ते नाव. म्हणून भारत म्हणजे तो ज्याच्यात स्वतःमध्ये प्रकाश आहे, म्हणजे सेल्फ लिट जो असं म्हणतो, जो प्रकाश ज्याच्यातून आतून प्रकाश पडतो असा आणि तो रथ म्हणजे तो जळलेला आहे, ज्याच्यात म्हणजे काय म्हणता येईल, स्वप्रकाश असा जळलेला म्हणजे भारत, म्हणजे ज्याच्यात स्वतःच एवढा प्रकाश आहे, तो दुनियेला किती प्रकाश देईल असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे ज्या शब्दाला एवढा अर्थ आहे त्या देशाला किती अर्थ असेल. ग्रेट ग्रेट. म्हणजे थोडक्यात स्वतः जळत राहून स्वतः, म्हणजे जलते जीवन के प्रकाश में असं म्हणायला हरकत नाही की स्वतःचं जीवन हे जाळून घेऊन किंवा समर्पित करून जगाला प्रकाशमय करणं असा आपला भारत उद्देश आहे. आणि हा तू अर्थ जेनझीला सांगायचा प्रयत्न केला. त्यामुळे इंडिया के बासी क्या जाने कैसा भारत कैसा हिंदुस्तान. बरोबर. पण ते तू समजावून सांगतेस. आणि हे जे सगळं सांगताना म्हणजे तू असं म्हणालेस की पूजा करत असताना, मी माझे योगा करत असताना, जे काही आपल्या प्रथा परंपरा त्याचं पालन करत असताना मग तुला ते जाणवलं इंडिया से भारत तक, किंवा जो तुझं जे दुसरं घोषवाक्य आहे की आत्मबोधातून हिंदुत्वाचा सक्रिय मार्ग, हा मार्ग तुला पूजा करताना, ध्यान करताना, तू मेडिटेशनचा उल्लेख केलास, ध्यान करताना किंवा ज्या सगळ्या आपल्या प्रथा परंपरा पाळताना तुला हा सगळा तुझं वाक्य पण सुचलं तुला आणि तुला तसा मार्ग पण मिळाला.
बरोबर आहे. आणि एकीकडे मला असं दिसतंय की काही ठिकाणी कसे भेद निर्माण केले जातात की भाऊ कदम सारखा कलाकार जो घरामध्ये गणपती बसवतो तेव्हा त्याच्या घरी काही मंडळी येतात आणि सांगतात की गणपती बसवायचा नाही, ह्या प्रथा परंपरा आपल्या नाहीत. तर असे सगळे भेद जे निर्माण केले जाणून बुजून आणि त्याच्यावरून उभे राहणारे मोठमोठे संघर्ष, त्याच्यामध्ये गुरफटली जाणारी सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंतची सगळी ही आत्ताची मंडळी, आणि मग त्याच्या आधारे गावागावामध्ये वाड्या वस्त्यांमध्ये उभे राहिलेले संघर्ष, या सगळ्या गोष्टींकडे तू कसं बघतेस? माझ्या घरी म्हणजे मी बौद्ध असूनही आमच्या घरी गणपती बसतात. 10 दिवस आमच्या घरी गणपती असतात. तर सुरुवातीला जेव्हा म्हणजे माझ्या पप्पांनी माझा जन्म झाला त्या वर्षीपासून गणपती बसवणं सुरू केलं घरी. अच्छा. तर तेव्हा त्यांना पण विरोध करणारे बरेच लोक होते, पण त्यांनी कधी कोणावर लक्ष नाही दिलं. ते बोलले की मला चांगलं वाटतंय, माझ्या घरच्यांना चांगलं वाटतंय, तर मी ते करेन. आणि जेव्हा आम्हाला जाणवतं की जेव्हा ते 10 दिवस गणपती आपल्या घरात असतात ते किती पॉझिटिव्ह वातावरण असतं, सगळे आपल्या घरी येतात, सगळ्यांशी आपलं कम्युनिकेशन होतं. आपलं बेसिक कल्चर तेच आहे ना की सगळ्यांना सोबत घेऊन चालणं. तर ते एक म्हणजे जेव्हा तुमचं कन्व्हर्सेशन होतं, तुम्ही सगळ्यांशी मिळून जुळून राहता, एक बंधुत्वाचा भाव तयार होतो. हे आपल्या कल्चरच्या मागे जे सगळ्या फेस्टिवल्स आहेत त्यात सगळा बेसिक मोटो हाच आहे ना की सगळ्यांनी एकत्र येऊन सगळं करायला पाहिजे, सगळ्यांनी एकत्र बंधुभाव आला पाहिजे आपल्या. तर तुम्ही त्याला विरोध करून काय तुम्ही म्हणजे साध्य करायचा प्रयत्न करताय मला हेच नाही कळत. जेव्हा तुम्हाला ते बंधनकारक नाहीये किंवा तुम्हाला कुठलाही त्रास त्या गोष्टीचा होत नाहीये, तर मला असं वाटतं ही एक पॉझिटिव्ह कल्चर म्हणून लोकांनी त्याच्याकडे बघायला पाहिजे. गणपती झाले, नवरात्र झाले, ह्या सगळ्या गोष्टी कशा एक पॉझिटिव्हिटी निर्माण करणाऱ्या आहेत आणि लोकांमध्ये एक चांगलं वातावरण बनवणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ज्या आपल्या कल्चरल सगळ्या गोष्टी आहेत. तर लोकांनी त्याला पॉझिटिव्ह रित्याच बघितलं पाहिजे, त्यासाठी कुठलंही चुकीचं वाक्य न बोलता. आणि गणपती बसवणं म्हणजे दुसऱ्यांचा अपमान करणं हा पण विषय नाही, किंवा हिंदू असेल बौद्ध असेल ते एकमेकांचा विरोध होणारा अशा कुठलेही क्लासेस त्याच्यात होत नाही. तर त्यामुळे ह्या लोकांनी ह्या सगळ्या गोष्टींवर दुर्लक्ष करायला पाहिजे. त्या फेक नरेटिव्ह किंवा चुकीच्या गोष्टी लोकांमध्ये पसरवण्यात आल्या. मधल्या काळात बऱ्याचशा लोकांनी खूप विरोध करायचा प्रयत्न केला किंवा आताही करतायत, तर त्यांनी हे सगळ्या गोष्टी बंद करायला पाहिजे. आणि जो बंधुभाव आहे, शेवटी बाबासाहेबांचा मूळ उद्देश काय होतं, सगळ्यांनी समान असायला पाहिजे, कुठलाही भेदभाव नसायला पाहिजे कोणात, तेच त्यांनी पण जाणीव ठेवायला पाहिजे त्या गोष्टीची, असं मला वाटतं. तुझं सगळं रिसर्च करताना मी बघितलं की तू RSS वर रील्स बनवली आणि ती पॉझिटिव्ह बनवलेली आहेत. हे कसं काय, म्हणजे हे मी खरंच की एवढ्या भेदाच्या भिंती उभ्या केल्यात किंवा एवढा दुष्प्रचार RSS बद्दल देखील केलाय की दलित विरोधी RSS आहे, RSS हे बुद्धिस्ट लोकांच्या पण विरोधातलं आहे, असं सगळं असताना RSS वर रील बनवण्याचं तुझं धाडसी तर तू आहेसच, पण कसं काय वाटलं तुला RSS वर रील बनवणं? RSS एक असं म्हणजे असा परिवार आहे जो सगळ्यांसाठी काम करतो आहे. आपल्या देशात जो कोणी असेल त्याच्या सगळ्यांसाठी काम करतो आहे, हिंदूंसाठी काम करतो आहे. आणि RSSनी आता त्यांचा शताब्दी वर्ष झाल्या तेव्हा त्यांनी पंचपरिवर्तन त्यांचे अनाऊन्स केले. त्यात एक सामाजिक समरसता सुद्धा आहे. सामाजिक समरसता म्हणजे काय, सगळ्या जे शीख झाले, बौद्ध झाले किंवा जे हिंदू आहेत ते झाले, ह्या सगळ्यांनी एका रस्त्याने चालायचंय, सगळ्यांनी एकत्र येऊन ह्या देशासाठी काम करायचंय, हे सामाजिक समरसता सांगते. असे बरेचसे कार्यक्रम RSS घेते सामाजिक समरसतेचे, जिथे सगळे एकत्र येऊन म्हणजे त्या गोष्टींवर काम करतात. किंवा कुठल्या मुलांना शिक्षण असेल ते प्रोव्हाइड करणं झालं, त्यांना कुठलं गायडन्स लागत असेल ते प्रोव्हाइड करणं झालं, कुठलीही कोणालाही मदत लागत असेल ते करणं झालं, हे सामाजिक समरसता थ्रू RSS काम करत असते. मग पंचपरिवर्तन मध्ये एक पर्यावरण संरक्षण सुद्धा आहे, जी आजच्या काळाची गरज आहे. मग झालं नागरिक कर्तव्य, आपलं एक भारताचं नागरिक म्हणून काय कर्तव्य आहे तेच तर आपल्याला सगळं काही सांगतं. जे आपले फंडामेंटल ड्युटीज आहेत ते RSSनी एक पंचपरिवर्तन मध्ये घेतलं आहे. मग तिसरं नागरिक कर्तव्य झालं. मग झालं स्वबोध.
स्वबोध म्हणजे आपला भारत काय आहे आणि आपल्या भारताचं महत्व काय, आणि जे स्वदेशी जागरण म्हटलं जाईल, जे आपल्या भारतात जे उत्पन्न होतं त्याचं प्रमोशन कसं करायचं, हा एक विषय आहे. आणि मग झालं कुटुंब प्रबोधन. आता आपण बघतो की जे फॅमिलीमध्ये आहे ते न्यूक्लिअर फॅमिली झाल्या असतील किंवा आई वडिलांना वेळ नसल्यामुळे मुलांवर त्यांचं संस्कार पडत नसतील, तर त्यांचं ते कल्चरल थ्रेड होतं किंवा एक फॅमिली थ्रेड होतं ते तुटल्यासारखं झालंय. म्हणून कुटुंब प्रबोधन, त्यांच्या आई वडिलांनाही त्यांनी कसं वागायला पाहिजे मुलांसोबत ह्याचं ते प्रशिक्षण देतात, किंवा मुलांनीही त्यांचे आई वडील का बरं त्यांना हे सगळं सांगतात, ह्या सगळ्या गोष्टी सांगतात. असेच पंचपरिवर्तन त्यांचे सुरू आहेत. अच्छा, काय काय पंचपरिवर्तन मध्ये? स्वबोध, पर्यावरण रक्षण, सामाजिक समरसता, नागरिक कर्तव्य आणि कुटुंब प्रबोधन. तुझा कसा काय RSS शी संबंध आला आणि कधीपासून आला? ह्याची सुरुवात सुद्धा रील्स पासूनच झाली. RSSच्या काही लोकांनी माझ्या रील्स बघितल्या आणि ते म्हणाले की तू एका कार्यक्रमाचं संचालन होतं, ते संचालन मी सामाजिक समरसताचाच कार्यक्रम होता, त्या संचालन मी केलं आणि तिथे काही लोकांनी संचालन ऐकलं, मग त्यांनी मला परिवाराशी जोडून घेतलं. सूत्रसंचालन केलं, अँकरिंग. हा. अच्छा. तर त्या परिवाराशी जोडून घेतलं आणि आता मी त्यांचं सगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभाग राहतो माझा. मग तुला RSS चे सगळे विचार पटतात? हो, बिलकुल पटतात. असं न पटण्यालायक असं RSSचा कुठला विचार नाहीच आहे. आपलं स्वबोध जसं सांगितलं, आपल्या देशासाठी कार्य करणं हेच RSSचं मूळ तत्व आहे. अच्छा, मग RSS ची सगळी जी मांडणी आहे ती मांडणी तुला योग्य वाटते? हो. मग का एवढं RSS बद्दल अनेक समूहांमध्ये, अनेक लोकांमध्ये अजूनही संभ्रमाचं वातावरण काही शक्ती तयार करतात? हे जो संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न करतात ते हे दाखवतात की RSS कुठल्या एका पर्टिक्युलर वर्गासाठी काम करतं आणि त्यांना दुसरे लोक नको आहेत, किंवा त्यांना दुसरे लोकांबद्दल काहीतरी नेगेटिव्ह विचार आहेत त्यांचे, असं ते प्रयत्न करतात. पण असं मला कधीही नाही जाणवत. मग मी बुद्धिस्ट आहे तर मला का नाही जाणवलं ते? अच्छा. मला तर कधी नाही जाणवलं की माझ्याशी कुठला भेदभाव होतोय, असं मला कधी जाणवलं नाही. मी तेच सांगितलं की त्यांनी मला परिवारात समाविष्ट करून घ्यायचा प्रयत्न केला आणि मी झाली सुद्धा. मला कुठलाही असा भेदभाव नाही दिसला. तर माझ्यासोबतच नाही होत आहे तर मला नाही वाटत की खालच्याही स्तरावर हे कुठे होत आहे, कारण की त्यांचा प्रयत्न हाच असतो की सगळ्यांना सगळ्या गोष्टी मिळायला पाहिजे आणि सगळ्यांसाठी कार्य करायला पाहिजे आपण. पण असं म्हणलं जातं RSS एका पर्टिक्युलर क्लासची फक्त संघटना आहे आणि त्या RSSचा हेतू हाच आहे की पुन्हा एकदा एक टिपिकल विचारधारा एस्टॅब्लिश करणं, की ज्या विचारधारेतून भेदाभेद निर्माण होईल, ज्या विचारधारेतून समाजातला एक ठराविक टप्पाच त्याच्या हातामध्ये सगळी सूत्र जातील, सगळी सत्ता जाईल आणि मग तोच सगळ्या कास्टवर किंवा सगळ्या लोकांवर तोच टपका रूल करेल, असं एक RSS बद्दल म्हणलं जातं. तर याबद्दल तुला काय म्हणायचंय? तेव्हाच्या काळात जेव्हा स्वातंत्र्याची आपली सगळी लढाई सुरू होती किंवा आपलं संविधान बनत होतं, तेव्हा पण आपण बघितलं, म्हणजे आपल्याला माहिती की बाबासाहेबांनी सुद्धा RSSला सपोर्ट केलं आणि तेवढंच RSSनी सुद्धा बाबासाहेबांना सपोर्ट केलं. हे बाबासाहेबांचं स्वतः लिखित आहे. त्यांनी सांगितलेलं आहे हे की मी RSSला सपोर्ट करतोय. आणि बाबासाहेब एकदा संघाच्या शाखेला पण त्यांनी भेट दिली होती. हो, नक्कीच दिली होती आणि मला वाटते हेडगेवारांशी पण त्यांचा काहीतरी संवाद झाला होता. अच्छा. ते मी म्हणजे माझ्या वाचनात सुद्धा आलं होतं की त्यांचा हेडगेवारांशी संवाद झाला होता, कुठल्या तरी कराराबाबतच होता तो पण. तर जेव्हा बाबासाहेबांनी सपोर्ट केलं, तुमचे जे आहेत आयडियल बाबासाहेबच आहेत ना, बाबासाहेबांनी जेव्हा सपोर्ट केलं तेव्हा त्यांनी बाबासाहेबांना सपोर्ट केलं. मग दुसरे जे काँग्रेसी विचारधारेचे लोक आहेत जे सांगतात की बाबासाहेब आमचे आहेत किंवा RSS बाबासाहेबांच्या लोकांना दूर करतं, त्यांनीच तर बाबासाहेबांना दूर केलं होतं. त्यांनी इलेक्शन नव्हतं लढू दिलं, त्यांनीच बाबासाहेबांना खूप विरोध केला होता. हे काँग्रेसीच होते तेव्हा विरोध करणारे बाबासाहेबांना. हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे जे खरं आहे ते. बरोबर. आणि हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तू करतेय. बिलकुल. संघावर तू रील बनवतेस, संघाशी तू कनेक्ट आहेस, संघाच्या कार्यक्रमांमध्ये असतेस, तू संघाच्या सगळ्या उपक्रमांमध्ये तू सक्रियपणे सहभागी होतेस आणि त्याच वेळेला तू दीक्षाभूमीवर देखील काही ना काही सेवा कार्य करत असतेस.
एक 25 वर्षाआधी माझ्या पप्पांनी आणि त्यांच्या काही मित्रांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाला सगळे अनुयायी जे आहेत ते नागपूरला येतात दीक्षाभूमीला. तर ते हजारोंनी लोक येतात. तर त्यांना खायची सोय व्हायला पाहिजे म्हणून आम्ही एक पोहे वाटपाचा कार्यक्रम सुरू केला. एक म्हणजे कितीतरी हजारो किलो पोहे बनवून आम्ही त्यांना नाश्त्याच्या वेळेला देतो. म्हणजे त्यांचं पोहे वाटप करतो. एक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून किंवा एक सामाजिक कर्तव्य म्हणून आम्ही ते पोहे वाटप सुरू केलं आणि 25 वर्ष लगातार आम्ही 2 दिवस, एक धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि त्याचा आदला दिवस, असे 2 दिवस आम्ही पोहे वाटप तिथे करतो. आणि RSSचं म्हणायचं झालं तर RSS सुद्धाही तिथे एक RSSचा स्टॉल असतो जिथे ते पाणी वाटप करतात, पाणीच्या बॉटल्सचं वाटप करतात. ते पण हजारो बॉटल्स वाटतात. मग जर त्यांना भेदभाव असता तर त्यांनी हा स्टॉल कशाला लावला असता? बरोबर. पण हे माहितीच नसतं लोकांना की RSS पण दीक्षाभूमीवर धम्मचक्र परिवर्तनाच्या दिवशी सेवा कार्य करतं. कारण RSS ला त्याला असं गाजावाजा करायची सवय नाही ना कुठल्याही गोष्टीचा. ते फक्त अशी कुठली गर्जना नाही करत, ते काम करत राहतं. आतून काम करणं हे त्यांचं जे आहे ते बिहेवियर आहे RSSच्या लोकांचं. त्याला खूप प्रमोट करणं किंवा त्याचं ऍडव्हर्टिजमेंट करणं हे RSS कधी करत नाही. पण माझ्या पिढीला जर सांगायचं झालं की RSS नेमकं करते काय, तर मला वाटतं हे सगळ्या गोष्टी सोशल मीडिया थ्रू असेल किंवा काही प्लॅटफॉर्म्स थ्रू असेल, ह्या गोष्टी स्प्रेड करणं गरजेचं आहे. की लोकांचा जी भावना आहे की RSS आपल्याला दुय्यम दर्जा देते, तर ती मला वाटते त्या थ्रू निघून जाईल. लोकांचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलेल. अच्छा, ग्रेट. खूपच सडेतोड आणि मार्मिक आणि स्पष्ट असे तुझे विचार आहेत. अतिशय विचारांमध्ये तुझ्या खूप स्पष्टता आहे. तुझ्याशी बोलताना खूप छान वाटतंय. तू जसं सेवा कार्य करतेस दीक्षाभूमीवर, गेली 25 वर्ष तुझ्या वडिलांपासून सुरू केलेला हे सेवा कार्य आहे. त्याच पद्धतीमध्ये मी तुझे रील्स बघताना, तुझं सगळं प्रोफाईल बघताना रावण दहनाचा कार्यक्रम पण तू करतेस किंवा खूप वर्षापासून. तर तो किती वर्ष? त्याला सुद्धा 25 वर्ष झाले. हे दोन्हीही कार्यक्रम आम्ही सोबतच सुरू केले. अच्छा. की रावण दहन आहे की एक जी नेगेटिव्हिटी आहे तो संपवण्याचा कार्यक्रम म्हणजे रावण दहनाचा असतं. जे कुठलीही नेगेटिव्हिटी असेल किंवा ज्या चुकीच्या गोष्टी आहेत ह्या संपल्या पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आपण रावण दहन करतो. आणि त्याच हिशोबाने सगळे लोक एकत्र आले पाहिजे. त्यांनी जे पॉझिटिव्हिटी त्या लोकांमध्ये स्प्रेड व्हायला पाहिजे, ह्या सगळ्या तो एक जे जिस्ट असते त्या कार्यक्रमाची ती असते. त्यासाठी रावण दहनही सुरू केला एक कल्चरल गॅदरिंग म्हणून, आणि आपलं कर्तव्य म्हणून दीक्षाभूमीला पोहे वाटप सुद्धा सुरू केलं. म्हणजे दीक्षाभूमीवरील सेवा कार्य पण 25 वर्ष सुरू आहे आणि रावण दहनाचा कार्यक्रम पण 25 वर्ष रावण दहन पण चालू आहे. याच्या जोडीला गेल्या 2-3 वर्षातले मी तुझे रील्स बघितले की गरबा महोत्सव पण तू सुरू केलेला आहेस. तर गरबा सुरू करायचा विषय असा होता की युथ पण आपल्याशी कनेक्ट व्हायला पाहिजे, आपल्या कल्चरशी कनेक्ट व्हायला पाहिजे. म्हणजे यंदाच्या काळात बघायचं तर गरबा फक्त डीजे वाजवून कुठल्याही प्रकारे तुम्ही नाचा असा एक त्याचा मोटिव्ह असायचा. पण आपल्या इथे तसं होत नाही. बाकायदा आपला घट असतो, त्याच्या भोवती सगळं म्हणजे गरबा करतात, त्याच्यात एक भावना असते. आणि तिथे कुठलीही म्हणजे दुर्व्यवहार किंवा कुठलंही जे म्हणतात की मुलीचे असं कुठल्याही प्रकारचे काहीच होत नाहीत. त्यामुळे आम्ही युथला कनेक्ट करायसाठी हे 3 वर्षापासून गरबा महोत्सवही सुरू केलं. झुंजार आमच्या नागरिक मंचाचं नाव आहे, झुंजार नागरिक मंच. तर रास गरबा पण आम्ही 3 वर्ष झाले आता सतत करतो आहे. तर त्याच्यात पण खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतोय. यावर्षी सुद्धा लोकांनी खूप तारीफ केली आमच्या गरब्याची. वा. 25 वर्ष रावण दहनाचा कार्यक्रम सुरू आहे तुझ्या वडिलांपासून, दीक्षाभूमीवर सेवा कार्य सुरू आहे आणि गेले 3 वर्षापासून तू झुंजार नागरिक मंचातर्फे गरबा महोत्सव भरवतेस, गरबाचं आयोजन करतेस. तर वुमन एम्पॉवरमेंटची पण तुझी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये तुझा कोर्स झालाय, तुझी डिग्री झाली. तर कशा रीतीने तू आता या फेमिनिझम कडे बघतेस किंवा या फेमिनिझमच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी सांगितल्या जातात, आणि आपल्या या सेगमेंटचं नाव देखील आपण सॅफ्रॉन फेमिनाईन असं ठेवलेलं आहे
की हिंदुत्वाची विचारधारा घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ऍक्टिव्ह असणाऱ्या, लीड करणाऱ्या महिलांबरोबरचं पॉडकास्टिंग. तर काय तुझं म्हणणं आहे, किंवा फेमिनिझम कडे तू कुठल्या नजरेने बघतेस? सो कॉल्ड स्त्री पुरुष समानता किंवा स्त्री पुरुष समानतेच्या नावाखाली फक्त आणि फक्त जे हिंदू धर्माला टार्गेट केलं जातं, या सगळ्या परिप्रेक्ष्यामध्ये तुझी दृष्टी काय? आपण जर बघितलं तर हिंदू धर्मात सगळ्यात मोठा मान आहे तो एका स्त्रीला. भारत माता असेल, गौ माता असेल किंवा कुठलीही देवी असेल, नवरात्रात आपण देव्यांना पूजतो तर ते काय स्त्रीत्वाला पूजतो. हे जे फेमिनिझम आहे हा वेस्टर्न कल्चरचा विषय आहे. तर स्त्रीत्व हे खूप म्हणजे खूप डीप आहे. जे एक आई म्हणून किंवा महिला म्हणून जे एक प्रेमळ व्यवहार असेल किंवा कुठलीही गोष्ट घडवणं असेल, हे आपल्या कल्चरमध्ये त्याच्यामुळे महिलांना खूप महत्व आहे आणि हे खूप आधीपासून आहे. आणि ते एक त्याच्यावर हे पण आहे की यत्र नर्यास्तु पूज्यन्ते रमते तत्र देवता, यत्र नर्यास्तु न पूज्यन्ते सर्वस्त्र फले क्रिया. म्हणजे जिथे एका नारीची पूजा होते तिथे सगळं काही चांगलं असतं, आणि जिथे एका नारीचं तिच्यासोबत दुर्व्यवहार होतात किंवा तिच्याबद्दल काहीही वाईट गोष्टी होतात, तिथे तुम्ही कितीही चांगलं कार्य दुसरं केलं तर ते कुठल्याही कामाचं नाही, असं ते म्हटलं गेलेलं आहे. तर हे आपल्या पुरातन समाजात म्हटल्या गेलेल्या गोष्टी आहे. आपल्या वेद असतील किंवा आपल्या उपनिषद असतील, ह्या सगळ्या गोष्टी तिथे लिहिल्या. तर हे कोण म्हणू शकतं की आपण स्त्रियांना आपण म्हणजे एक इक्वल स्टेटस नाही देत किंवा त्यांच्यासोबत दुय्यम भाव करतो किंवा त्यांना म्हणजे खालचं लेखतो, असं कुठेच नाहीये. पण काही इन्व्हेडर्स आले, मुघल झाले किंवा ब्रिटिशर्स झाले, हे त्यांनी मध्येच कन्सेप्ट तयार केला की आपलं कल्चर असं होतं. त्यांना तर फेक नॅरेटिव्ह जनरेट करायचा होता. आणि हे जे आजच्या जनरेशन मध्ये फेक फेमिनिस्ट आहेत, खूप साऱ्या फेक फेमिनिस्ट आहेत, ज्या काहीही करून त्यांचं स्त्रीत्व प्रोजेक्ट करतात. काहीही करणं म्हणजे फेमिनिझम नाही. आपल्या याच्यात म्हटलं अर्धनारेश्वर म्हणतात. तर की एक जी स्त्री आहे आणि एक जो पुरुष आहे ते एकमेकाला पूरक असायला पाहिजे. म्हणजे ज्या गोष्टी एक महिला करू शकते त्या एक पुरुष नाही करू शकत, जे पुरुष करू शकतो एक महिला नाही करू शकत. अशा काही बऱ्याचशा गोष्टी आहेत ह्या आपल्या कल्चरमध्ये आधीपासून सांगण्यात आल्या, आपल्या वेदांमध्ये आहे, ह्या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. आणि आपण तर पूजन करतोच, देवीचं, आईचं झालं ते पूजन करतो. तर हे फेक फेमिनिस्ट, मला नाही वाटत की त्यांना काही अर्थ आहे किंवा त्यांचं काही कन्सेप्ट मला पटण्यासारखे नाही वाटत. इथं उलट झालंय की म्हणजे निसर्गाने जे गुणधर्म स्त्रियांना दिले ते पुरुषांना नाही दिलेले, जे पुरुषांना दिले ते स्त्रियांना नाही दिलेले. पण स्त्री पुरुष समानतेच्या या फेक नॅरेटिव्हच्या स्प्रेडिंगमुळे किंवा चुकीच्या कन्सेप्टमुळे स्त्रियांना करायचंय पुरुषांचं काम आणि पुरुषांना करायचंय स्त्रियांचं काम, किंवा स्त्रीला बनायचंय पुरुष आणि पुरुषाला बनायचंय स्त्री. हे जे आता फेक फेमिनिझम जे पसरवतात, फेक फेमिनिस्ट ज्या महिला आहेत, त्यांच्या व्हॅल्यूज काय आहेत मला सांगा. कोणत्या भरोशावर त्या हे सगळ्या गोष्टी बोलतात? त्यांना त्यांचे रूट्स काय, कल्चर काय हे माहीतच नाही. त्यांना फक्त हे दाखवायचं आहे की जे पुरुष करतो ते मीही करू शकते. पण तुमचं म्हणजे तुम्हाला एक ह्युमन बिईंग म्हणूनच तसं प्रोड्यूस केलं गेलंय की तुम्ही वेगळे आहात. एक महिला वेगळी आहे, तिचं पूर्ण जे बॉडी आहे ती वेगळी आहे. एक पुरुष वेगळा आहे, जी महिला करू शकते ती महिलाच करेल, जे पुरुष करू शकतो ते पुरुषच करेल. हे त्यांनी समजून घ्यायला. उगीच जबरदस्ती काहीतरी करायचं आहे, तुम्हाला फेमस व्हायचंय म्हणून तुम्ही करताय, त्या लॉजिक नाही आहे. अग्नि में जलूं तो ज्वाला हूं, अग्नि में जलूं तो ज्वाला हूं, जल से निकलूं तो धारा हूं, सीमा पे खड़ी तो रणचंडी, घर में बहन और माया हूं. हाँ मैं एक स्त्री हूँ, हाँ मैं एक स्त्री हूँ, हर युग की गाथा हूँ, त्याग से सवरी धरती की सृष्टि की परिभाषा हूँ. ना मुझे सम्मान चाहिए ना मुझसे रहम की आस है, ना सम्मान चाहिए ना मुझसे रहम की आस है, मुझे सिर्फ वो हक चाहिए जो मेरे हौसलों की आवाज है. मैं शक्ति हूँ, मैं सृजन हूँ, मैं हर युग की पहचान हूँ. गर्व से कहती हूँ हाँ मैं एक स्त्री हूँ, हाँ मैं एक स्त्री हूँ, हाँ मैं एक स्त्री हूँ. हे रील्स बनवणं, सामाजिक कार्यामध्ये सक्रिय राहणं, अभ्यासावर फोकस करणं आणि खूप चांगलं शिक्षण घेणं, याच्या जोडीला हे विवाह भारतम हे काय,
मागच्या वर्षी एक माय भारत गव्ह जे पेज आहे त्यांनी एक प्रोग्राम लॉन्च केला, यंग लीडर्स, नॅशनल यंग लीडर्स डायलॉग म्हणून. तर त्यात काही क्विझेस होतात, त्यातून काही सिलेक्शन होतात. मग त्यानंतर त्याचा तुम्हाला एक एसे द्यावा लागतो. मग त्यानंतर तुमचे इंटरव्ह्यूज किंवा प्रेझेंटेशन्स होतात आणि त्या बेसिसवर तुम्ही नॅशनल लेवलला सिलेक्ट होतात. तर मी त्यात मागच्या वर्षी म्हणजे सिलेक्ट झाली होती नॅशनल लेवलसाठी. तर तिथे ते प्रेझेंटेशन्स नॅशनल लेवलचे जे पण ज्या फील्डचे म्हणजे जे हे आहेत परफेक्शनिस्ट त्यांच्या समोर ते प्रेझेंटेशन्स होतात आणि काही फायनल प्रेझेंटेशन्स ते मोदीजींसमोर होतात. मोदीजी सुद्धा त्या कार्यक्रमाला आले होते. असे ते 30,000 लोकांपासून आम्ही एक 300 मुलं म्हणजे ऑल ओव्हर भारतातून आणि महाराष्ट्रातून 30 आमची टीम गेली होती, 30 लोकांची. त्यात माझं टॉपिक असा होता, त्यात एक म्हणजे एक हे कंपोनेंट असं होतं की विकास भी और विरासत भी ही एक फील्ड होती. त्यात मी माझं विवाह भारतम असं त्याच्यात म्हणजे माझं प्रेझेंटेशन दिलं होतं. विवाह भारतांचा कन्सेप्ट असा आहे, मधल्या काळात मोदीजींनी कॉल दिला होता वेड इन इंडिया म्हणून, की आपली जे वेडिंग सिस्टम आहे ही अशी आहे की जेव्हा एक लग्न होतं तेव्हा ते एका घरापुरतं नसतं, ते एका समाजासाठी असतं. एक लग्न जेव्हा होतं त्याच्या सोबत एक इकॉनॉमिक सिस्टीम डेव्हलप होते. एक फुलवाला असेल किंवा धान्य विक्रेता असेल किंवा कुठली म्हणजे जे आपल्याला बिछायत केंद्र असेल, ह्या सगळी इकॉनॉमिक सिस्टीम डेव्हलप होते. आणि आपल्या म्हणजे जे आपले हे आहेत कल्चर आहे त्यात हे सांगितलं गेलंय की एका कार्यापासून सगळ्यांना फायदा व्हायला पाहिजे, त्याने सगळ्यांचं भलं व्हायला पाहिजे. तर म्हणून ते लग्नाची पद्धत सुरू झाली की ते मोठं कल्चरल इव्हेंट व्हायचं, एक खूप मोठा इव्हेंट व्हायचा, तिथे जेवण आणि हे सगळ्या गोष्टींमुळे इकॉनॉमिक सिस्टीम डेव्हलप व्हायची. तर तो एक कल्चरल थ्रेड कुठेतरी तुटत होता असं मला लक्षात आलं. काही मोठ्या मोठ्या वेडिंग्स बघतो आपण की ते बाहेर देशात घडतात, ते बाहेर देशात जाऊन तिथली इकॉनॉमिक सिस्टीम डेव्हलप होते ना, आपल्या इथे त्याचा फायदा नाही होत. म्हणून माझं विवाह भारतमचं प्रपोजल असं होतं की एक आपलं जे हेरिटेज टुरिझम आहे ते पण प्रमोट होईल आणि तिथली जी इकोसिस्टम आहे ती पण जनरेट होईल. तिथले जे लोक आहेत, तिथले जे लोकल व्यावसायिक आहेत त्यांना पण फायदा होईल. त्यात काही मी जे डेस्टिनेशन वेडिंगचे ठिकाण आहेत त्यात ते लिस्ट आउट केले होते आणि ते एक इकोसिस्टम कशी जनरेट करता येईल ते सगळं मी प्रपोजल दिला होता त्यात. आणि म्हणजे आपला जो ज्याचा म्हणजे मूळ तत्व जे आहे एक विवाहाचं ते पण नाही तुटलं पाहिजे आणि आपले जे सगळे भाऊ बंधू आहेत त्यांचं सगळ्यांचं भलं पण झालं पाहिजे. एक म्हणजे फायनान्शियली स्टेबल ते होऊ शकतील असा पण एक त्यात विषय होता. म्हणजे तुझं म्हणणं आहे की ते जे विवाह संस्कार आहेत किंवा विवाहाचे जे विधी आहेत त्या विधियुक्तच विवाह झाले पाहिजेत. त्या आपले जे रिच्युअल्स, प्रथा, परंपरा याच्यानुसारच विवाह झाले पाहिजेत. बिलकुल, त्याच्यानुसारच विवाह झाले पाहिजे, कारण की त्याच्या मागेही काहीतरी अर्थ असतो. ज्या विधी परंपरा आहेत त्याच्या मागे काहीतरी अर्थ होऊनच त्या विधी परंपरा बनलेल्या आहेत. म्हणून ते विवाह तसेच त्याच रीतीने व्हायला पाहिजे. आणि सोबतच जेव्हा एक विवाह होतो त्याच्यासोबत त्याला लागणारे जे काही तुम्हाला रिसोर्सेस असतील त्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणून जनरेट होतात, वेगळे वेगळे लोक त्याच्यासाठी कामाला लागलेले असतात. तर जेव्हा एक लग्नाच्या विधीसाठी घरचे पैसा गोळा करून ठेवतात तर तो पैसा त्या लोकांमध्ये सगळ्यांमध्ये तो इक्वली वाटला गेला पाहिजे किंवा त्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून तो प्रपोजल मी दिला होता. आणि आपल्या कल्चरमध्ये आधीपासूनही तोच एक त्याचं मूळ तत्व होतं की सगळ्यांना त्याचं एक सामाजिक कार्य म्हणून लग्न बघितलं जायचं. आणि तेच मी ते प्रपोजल थ्रू मांडलं. तर आपलं हेरिटेजही जपल्या जाईल, आपले जे रिच्युअल्स आहेत तेही जपल्या जातील आणि एक सामाजिक भाव, जो सामाजिक समरसतेचा भाव आहे किंवा सामाजिक कर्तव्याचा भाव आहे तोही राहील, असा तो प्रपोजल होता. कसं काय असे विचार तुझे आहेत असं मला प्रश्न पडतो की या सगळ्या फेमिनिझमच्या जमान्यात, हे सगळ्या फेमिनिझमच्या नावाखाली हुल्लडबाजी आणि ऍक्टिव्हिझमच्या नावाखाली धांगडधिंगा करणाऱ्या चीप पॉप्युलॅरिटी मिळवण्यासाठी इंस्टाग्रामवर अतिशय गलिच्छ शब्दांमध्ये वल्गॅरिटी पसरवणाऱ्या या सगळ्या सो कॉल्ड फेमिनिझम मध्ये प्रत्येक गोष्ट उद्ध्वस्त केली जाते. हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, हिंदू प्रथा, परंपरा, संस्कार सगळ्याला सुरुंग लावला जातोय फेमिनिझमच्या गोंडस नावाखाली.
लग्न करू नका, लग्नात कशाला एवढी उधळपट्टी करता, आणि ती उधळपट्टी करून त्यापेक्षा कोर्ट मॅरेजच करा, कशाला पाहिजे ते सगळ्या प्रथा परंपरा, मग कन्यादानावर टीका केली जाते, त्यापेक्षा ते सगळं बंद करून टाका आणि कोर्ट मॅरेज करा. पण तू आत्ता सांगितलंस की मॅरेज, लग्न हे एक सामाजिक कार्य आहे, तो एक सामाजिक संस्कार आहे. ही एवढी विचारांची खोली, एवढी डेप्थ ही खूप कमी लोकांमध्ये असते, असा बारकाईने जाऊन विचार करणं. आणि या वयामध्ये आणि फेमिनिझमच्या नावाखाली एवढं वातावरण कलुषित झालेलं असताना असा बोल्डली तो विचार परखडपणे मांडणे, ला देखील खूप मोठं धारिष्ट्य लागतं जे तुझ्यामध्ये आहे. की एक नवीन दिशा दिलीस तू, नवीन दृष्टी दिलीस, की जी लोक म्हणतात कोर्ट मॅरेज करा, त्यांना सांगितले असतो की असं नाहीये, कोर्ट मॅरेज केलं तर एवढ्या एवढ्या लोकांना तुम्ही बेरोजगार करताय. काय म्हणणं तुझं या सगळ्या गोष्टींवर? म्हणजे मंदिरामध्ये जाऊ नका, कारण की मंदिरातून भटाबामणांची पोटं भरली जातात आणि पुजाऱ्यांची पोटं भरली जातात, पण लोक विचार करत नाहीत की मंदिरात गेल्यामुळे फुल विकणारा जो असतो त्याला रोजगार मिळतो, तेल विकणारा जो असतो त्याला रोजगार मिळतो, मंदिरासाठी प्रसाद तयार करणारा असतो त्याला रोजगार मिळतो. असे अनेक संलग्न व्यवसाय असतात आणि या मंदिरामध्ये जमा केलेला जी दक्षिणा आहे, त्या दक्षिणेतून, त्या वर्गणीतून अनेक लोकउपयोगी सामाजिक कार्य होतात. आता अनेक मंदिरांनी पूरग्रस्तांना निधी दिलेला आहे, बिलकुल, तो याच श्रद्धेतून जमा झालेला निधी आहे. तसंच दुसरा भाग म्हणजे कोर्ट मॅरेज करा, सगळ्या हिंदू प्रथा परंपरा नाकारा, कशाला पाहिजे एवढा खर्च, कशाला ते 4-4 तास 8-8 तास विधीमध्ये घालवायचे, एवढा वेळ कोणाकडे, पेक्षा कोर्टामध्ये जायचं, सह्या करायचं, झालं मॅरेज. पण तू किती खोलात जाऊन हा विचार मांडलास की ते तुम्ही जेव्हा कोर्ट मॅरेज कराल तेव्हा एवढ्या लोकांना तुम्ही रोजगारांपासून वंचित करा. एवढी विचारांची प्रगल्भता ही कशामुळे, म्हणजे ही कुठल्या व्यक्तींचा प्रभाव किंवा कुठल्या पुस्तकांचं प्रभाव मी म्हणेन, किंवा असं काही सामाजिक कार्यामधली कुठल्या अशा घटना घडल्या की विचारांमध्ये एवढी स्पष्टता आणि एवढी डेप्थ आली? हा विवाह भारतम हा विषय माझा स्टडी, म्हणजे माझं जे ग्रॅज्युएशन झालं हॉस्पिटॅलिटी मध्ये त्याच्याशी रिलेटेड आहे. मला माहितीये की जेव्हा एक लग्नाचा म्हणजे त्याचा सोहळा होतो त्याच्या मागे किती मोठी सिस्टम काम करत असते. एका हॉटेलमध्ये असेल किंवा कुठल्याही ठिकाणी असेल, त्यासाठी खूप सारे हे तुम्हाला जे लेबर्स असतील किंवा त्याच्यासाठी काम करणारे इव्हेंट प्लॅनर्स असतील, हे खूप साऱ्या वेगळ्या वेगळ्या फील्ड्स मधून तुम्हाला लोक लागतात आणि तेव्हा त्यासाठी ती इकॉनॉमी जनरेट होते, त्यांना रोजगार मिळतो. तर विवाह भारतम किंवा ह्या सगळ्या गोष्टी मी जेव्हा ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये असते, या सगळ्या गोष्टी वाचत असते किंवा बघत असते, रिसर्च पॉलिसीज बघते, या सगळ्या जेव्हा गोष्टी बघते, तर त्याला आपल्या कल्चरशी रिलेट कसं करता येईल हा दृष्टिकोन असतो माझा. की आपल्या जे रूट्स होते ते हेच सांगत होते आणि आता तुम्ही परत त्याला नवीन भाषेत कसं सांगायचं हे माझा प्रयत्न असतो, की ते आजच्या जनरेशनला कसं कनेक्ट करता येईल. कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाताना निधीबद्दल मला एक सांगावं असं वाटतं की निधीची वैचारिक स्पष्टता आणि रोखठोकपणे ती आपली मतं मांडत असते, त्याच्यावर ठाम राहते आणि अतिशय कमी वयामध्ये लाभलेली ही वैचारिक प्रगल्भता. आणखीन एक गोष्ट म्हणजे निधीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस हे देखील निधीला फॉलो करतात बरं. तर त्याबद्दल मला निधीला विचारायचं आहे की माननीय देवेंद्रजी असं म्हणाले होते की निधीचा मी प्रतिनिधी आहे, तर तो काय विषय होता? आता जसं आपण बघितलं की पूरग्रस्तांसाठी निधी सगळीकडून गोळा करण्यात येतोय किंवा देवेंद्रजीचा जे आहे सीएम फंड, त्याच्यासाठी सीएम रिलीफ फंड जो आहे त्याच्यासाठी मी 51,000चा चेक दिला होता. तर मी तो त्यांना चेक दिला, तर ते म्हणाले निधीचा निधी आणि मी त्याचा प्रतिनिधी. म्हणजे तो माझ्यासाठी एक खूप गौरवाचा क्षण होता किंवा एक खूप इमोशनल क्षण होता, कारण की मी जे मोठी झाली, देवेंद्रजींची पण तीच ग्रोथ पिरियड होती. ते एक नगरसेवक पासून, आमदार पासून मुख्यमंत्र्यापर्यंत मी त्यांना ते पूर्ण सगळं बघितलंय आणि ते माझे इन्स्पिरेशन राहिले आहेत. कारण की त्यांनी सुद्धा प्रत्येक समाजाला एकत्र करून सगळ्यांना जवळ घेऊन त्यांची ती ग्रोथ झाली आहे. त्यांनी कधी कुणाला दूर केलं नाही किंवा कुणाबद्दल कुठलाही दूर
व्यवहार कोणाशी केला नाही. तर त्याच्यामुळे ते माझे नेहमीच इन्स्पिरेशन राहतात आणि त्यांनी ती गोष्ट म्हणणं म्हणजे माझ्यासाठी खूप तो एक म्हणजे खूप भावनिक क्षण होता. वा, क्या बात आहे. याच नोटवर पुढे आणखीन मी एक विषय छेडीन की तुझं आणि तुझ्या वडिलांचं नातंही खूप असं भावनिक, खूपच एकमेकांशी तुम्ही दोघे अटॅच आहात. तर काय सांगशील वडिलांबद्दल? वडिलांमध्ये सांगायचं झालं जसं मी सुरुवातीला सांगितलं, माझ्या पप्पांनी मी एक जसं समाजात असतं की तू मुलगी आहेस, तू हे नाही करू शकत किंवा तू हे नाही करायला पाहिजे, हा विषय माझ्या घरात कधीच नव्हता. तू मुलगी आहेस, तू सगळं काही करायला पाहिजे, हे माझ्या पप्पांनी मला आधीपासून सांगितलं. तू झाली तेव्हापासून आमचं सगळं काही विश्व बदललं, असं ते सगळ्यांना सांगत असतात नेहमी की मला माझी निधी झाल्यापासून माझं पूर्ण जग बदललं किंवा माझं पूर्ण आयुष्य बदललं, हे त्यांनी नेहमी सांगितलंय. आणि माझ्या दृष्टिकोनातूनही ते असल्यामुळे मी आज जे काही आहे ते माझ्या मम्मी पप्पामुळेच आहे. त्यांनी जे मला संस्कार दिले, त्यांनी जे म्हणजे माझे विचारसरणी जी आहे ती त्यांच्यामुळेच झाली आहे. आणि माझं आणि पप्पाचं म्हणजे एक वडिलांचं नातं तर आहेच, पण एक फ्रेंड म्हणून असेल किंवा एक ते जे मला नेहमी गायडन्स देत असतात किंवा तू हे कर, मी जर एक पाऊल मागे घेत असेल की नाही मी नाही करू शकत, मला माहित आहे तू हे करू शकते आणि तू ते करायलाच पाहिजे, ते हे नेहमी मला सांगत असतात. आणि ते प्रत्येक वेळेला मला कॉन्फिडन्स फीड करतात, मला काय करायचं, कसं करायचं आणि का बरं करायचं हे नेहमी सांगत असतात. म्हणून माझं आणि पप्पाचं रिलेशन म्हणजे खूप माझ्यासाठी एक म्हणजे खूप मोठी स्ट्रेंथ आहे माझ्यासाठी. क्या बात आहे. कार्यक्रमाच्या आता शेवटच्या भागाकडे आपण आलेलो आहे. जाता एक शेवटचा प्रश्न मी निधीला असा विचारतो की हे सगळं तिचं कार्य चालू आहे, लेखनापासून कविता आणि रील बनवणं आणि प्रत्यक्ष फील्डवर उतरून पण काम करणं आणि एक वैचारिक दिशा देणं युथला. तर असं सगळं कार्य चालू असताना आपल्या या जेनझी जनरेशनसाठी किंवा सगळ्या तमाम आपल्या दर्शकांसाठी निधी तू काय सांगशील, काय संदेश देशील? तर ह्या सॅफ्रन फेमिनिझम या पॉडकास्ट मध्ये मला आल्यावर एकच सांगावं असं वाटेल की सॅफ्रन म्हणजे भगवा. भगवा म्हणजे आपली ओळख म्हणजे भगवा आहे. हिंदू राष्ट्राला आपण रिप्रेझेंट करतो, हिंदू राष्ट्रात आपण राहतो आणि हिंदू आपण आहोत ह्याचा गर्व आपल्याला सगळ्यांमध्ये असला पाहिजे. ती आजची जनरेशन असेल किंवा मागची जनरेशन असेल किंवा येणाऱ्या कुठल्याही जनरेशन्स असतील, त्यांनी सगळ्यांनी ह्या गोष्टीचा गर्व बाळगायला पाहिजे की आपण हिंदू आहोत, आपण हिंदू राष्ट्रात राहतो आणि वसुधैव कुटुंबकम असं एवढं मोठं आपलं जे आहे ते आपल्या कल्चरनी आपल्याला सांगितलंय की वसुधैव कुटुंबकम म्हणजे अख्खं जग आपलं कुटुंब आहे आणि आपल्याला त्यासाठी काहीतरी करायचं आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. येणारे जनरेशन्सनी त्यासाठी काम करायला पाहिजे, त्यांच्या पद्धतीने त्याच्यावर काम करायला, तसा त्यांचा विचार असायला पाहिजे की विकसित भारत 2047 आपल्याला कसा घडवायचा आहे आणि वसुधैव कुटुंबकम हे आपण कसं प्रूव्ह करू शकतो हे सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. खूप खूप छान वाटलं निधी, खरंच तुझा खूप अभिमान वाटतो आणि अतिशय स्पष्टपणे तू तुझे विचार मांडत असतेस ते तसेच मांडत राहा आणि सगळीकडे समरसतेचा आणि तुझं जे घोषवाक्य आहे की आत्मबोधातून आलेला हिंदुत्वाचा सक्रिय मार्ग, या सक्रिय मार्गावर धावत राहा अशी सदिच्छा व्यक्त करतो. आपल्याला हा सॅफ्रॉन फेमिनाईनचा हा एपिसोड कसा वाटला हे आवर्जून सगळ्यांनी कमेंट करून सांगा. मी निलेश रमेश विसे, रग रग शंभू मेरा परिचय, रग रग शंभू मेरा परिचय. धन्यवाद. जय श्रीराम, जय शिवराय.